मिरजेत आमदार इद्रिस नायकवाडी वैद्यकीय मदत कक्षातर्फे 2 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचे आयोजन. अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त मिरज हायस्कूल येथे आयोजन. मोफत तपासणी, उपचार आणि शस्त्रक्रियांचा हजारो रुग्णांना होणार फायदा. महाराष्ट्राचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या 67व्या जयंतीनिमित्त आमदार इद्रिस नायकवाडी वैद्यकीय मदत कक्ष मिरज यांच्या वतीनं रविवार दिनांक 2 ऑगस्ट 2026 रोजी मिरज हायस्कूल येथे भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे आणि या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आवाहन विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवाडी यांनी पत्रकार परिषदेत केले आहे. या पत्रकार परिषदेस राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्ष राधिका हारगे, शहर अध्यक्ष ईश्वर जनमाडी, नीता आवटी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल मुंबई आणि आयन हार्ट केअर यांच्या मार्फत 1 दिवस ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या हृदयाची मोफत तपासणी, किडनी बदल, लिव्हर बदल आणि शरीरातील निकामी झालेले अवयव बदलण्याच्या उपचारांबाबत पुण्यातील नामांकित डॉक्टर D.Y. पाटील हॉस्पिटल कोल्हापूर यांच्यातर्फे उपचार आणि मार्गदर्शन. रोटरी क्लब ऑफ मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांगांना कृत्रिम पाय, जयपूर फूड आणि कर्णबधिर रुग्णांसाठी श्रवण यंत्रणाचे वाटप, महिलांमधील ॲनिमिया, रक्तातील HB आणि कॅल्शियम तपासणी, लहान मुलांच्या आजारांवर विशेष सल्ला, मोतीबिंदू, तिरळेपणा, काचबिंदू, बुबुळ शस्त्रक्रिया, कॅन्सर, त्वचारोग, हृदयविकार शस्त्रक्रिया, हाडांचे विकार, मेंदू विकार, पोटाचे विकार, किडनीचे आजारांवर तज्ज्ञांकडून मोफत तपासणी आणि उपचार केले जाणार आहेत. 50हून अधिक तज्ज्ञ डॉक्टरांचा सहभाग. या महाआरोग्य शिबिरात मुंबई, पुणे आणि कोल्हापूर येथील 50पेक्षा जास्त नामांकित तज्ज्ञ डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची मोफत तपासणी आणि उपचार करणार आहे. सांगली मिरज परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी आणि रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या 67व्या जयंतीनिमित्त आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हे दोन्ही कार्यक्रम शासनाने आता शासकीय कार्यक्रम म्हणून या ठिकाणी जाहीर केलेले आहेत आणि अपेक्षित आहे की वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला काहीतरी वेगळं भेट या निमित्तानं मिळावी अशी शासनाची अपेक्षा आहे. आणि त्याच धरून आम्हीसुद्धा या ठिकाणी मिरज शहरात मिरज हायस्कूल इथं 2 ऑगस्ट रोजी महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमच्याकडं काम करत असताना दररोज वैद्यकीय मदत किंवा वैद्यकीय सल्ला अपेक्षित न मिळालेले अनेक लोक येतात आणि त्यांना योग्य वेळेला योग्य वैद्यकीय सल्ला मिळाला नाही किंवा योग्य मदत मिळाली नाही म्हणून त्यांना त्रासाला सामोरे जावं लागतं. अशा वेळेला याची गरज ओळखून आम्ही या औचित्य साधून या निमित्ताने महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. 2 तारखेला या होणाऱ्या महाआरोग्य शिबिरात त्या ठिकाणी 14 रुग्णालयं आणि त्यांचे निष्णात असे वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर्स जवळपास 60 डॉक्टर्स यात सहभागी होत आहेत मदतीसाठी, जे रुग्णांना तपासतील, त्यांना योग्य तो वैद्यकीय सल्ला देतील, ज्यांना औषधावर व्यवस्थित मदत करता येईल त्यांना तशी केली जाईल. जर काही आवश्यकता भासली त्याच्या पुढची स्टेप असेल, काही जणांना जर शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल तर शस्त्रक्रियेसाठी सुद्धा ते रिफर करतील आणि अशा रुग्णांना आमच्या माध्यमातून योग्य त्या हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी पाठवणं आणि त्यांना त्या ठिकाणी मोफत शस्त्रक्रिया कशी होईल यासाठीचं नियोजन आम्ही केलेलं आहे. यात सर्वच घटकांना आपण लहान बालकांच्यापासून तर पार वृद्धापर्यंत सर्वांना, महिलांनासुद्धा विशेषतः यात आम्ही सहभागी करून घेतलेला आहे की महिलांच्या संबंधी जे काय स्त्रीरोग आणि प्रसूती संबंधी जे काही अडचणी असतात त्यासाठीसुद्धा जर काही महिलांना गरज असेल त्यांना वैद्यकीय मदतीची, शस्त्रक्रियेची, तर त्यासुद्धा आमच्याकडनं हाताळण्यासाठी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. अशा पद्धतीने एक महाआरोग्य शिबिराचं आयोजन या मिरजमध्ये आपण केलेलं आहे. 2 तारखेला मिरज हायस्कूल इथं सकाळी 9:30ला आमचं आरोग्य शिबिराचा प्रारंभ होईल. या शिबिराच्या उद्घाटनासाठी राज्याचे आपले आरोग्यमंत्री आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आदरणीय हसन मुश्रीफ साहेब, आपल्या नजीकच्या जिल्ह्याचे खासदार आदरणीय धैर्यशील माने, आपले खासदार आदरणीय विशालदादा पाटील
हे सर्वच जण या ठिकाणी या उद्घाटनासाठी उपस्थित असणार आहे. त्याचबरोबर या वैद्यकीय शिबिराला कुठल्याही पक्षाचा लवलेश लावलेला नाही आहे किंवा नाही आहे. एक सामाजिक उपक्रम म्हणून आणि एक माणुसकी धर्म म्हणून आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यामुळे सर्व पक्षाचे पदाधिकारी, मग आमचे स्थानिक असतील तर शिवसेनेचे आमचे वनखंडे सर असतील, जनस्वराज्याचे समित कदम असतील, भारतीय जनता पक्षाचे आपले स्थानिक आमदार सुरेश खाडे असतील आणि पृथ्वीराज पाटीलसुद्धा असतील, असे सर्वच जण या शिबिरात त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. आणि त्यामुळे एक चांगल्या पद्धतीचं हे शिबिर आम्ही इथं पार पाडू, त्यासाठी आमचे सर्वच कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत आणि कार्यरत आहेत. आणि जेणेकरून की दररोज येणाऱ्या रुग्णांना काही आम्ही अडवणार नाही आहोत, परंतु सातत्य आम्ही प्रत्येक वर्षी अशा पद्धतीचं आरोग्य शिबिर ठेवून हे सातत्यपूर्ण आम्ही हे काम करणार आहोत. आणि त्यात राजकीय पक्षीय कुठलाही अभिनिवेश न बाळगता माणुसकी आणि सामाजिक जाणीव ठेवून हा उपक्रम राबवला जाईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज.